श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजनः बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 2180व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज चैत्र कृष्ण द्वादशी मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026। अमृत कलश पुष्प 9 या ग्रंथातील सृष्टी रचना या अध्यायाचे मी पठण करीत आहे। परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून या अध्यायात पृथ्वी तत्व याविषयी आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व हे आपल्याला जवळचे वाटते। या पृथ्वीवरच आपल्याला इतर 4 तत्वे अनुभवता येतात। एका अर्थाने पृथ्वी तत्व म्हणजे जमीन। फक्त या पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे। त्यातही भगवंताची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेल्या मानवाची वस्ती या पृथ्वीवर आहे। सृष्टीची रचना करताना भगवंताने विविधता निर्माण केली आहे, ज्यामुळे मानवाचे पोषण होईल, त्याला आनंद होईल अशी व्यवस्था केली आहे। भगवंतानी टणक भूमी निर्माण केली, ती आधारासाठी उपयोगी पडते। नंतर भुसभुशीत जमीन म्हणजे माती निर्माण केली आहे। त्यात विविध धान्य उगवतात, अनेकविध वनस्पती निर्माण केल्या। यातील काही पोषक आहेत तर काही औषधी आहेत। भगवंताने विविध प्रकारचे वृक्ष निर्माण केले, त्यातील काही उत्तम फळे देणारे आहेत, काही उपयुक्त लाकूड देणारे आहेत, तर काही वृक्ष मनुष्य भक्षण करणारेही आहेत। तुम्हाला शेतामध्ये किंवा जमिनीवर जी माती दिसते ती तशी माती बनवण्याची प्रक्रिया हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली। नैसर्गिकरित्या दगडावर दगड आपटून त्याचे लहान लहान तुकडे होत गेले। यावर ऊन, वारा, पाऊस या सर्वांच्या प्रक्रिया होत गेल्या व शेवटी त्यांना मातीचे स्वरूप मिळाले। मातीला विशिष्ट प्रकारचा वास आहे। पाऊस पडल्यास हा विशेष जाणवतो। मातीला हलकी समजू नका, मातीस भरपूर शक्ती आहे। जमिनीला दर्जा असतो तो तिच्या रंगावरून ठरतो। काळ्या मातीच्या जमिनीवर खूप कष्ट करावे लागतात। पिवळ्या मातीच्या जमिनीवर अधिक सुबत्ता असते। ज्या जमिनीवर जास्त युद्ध झाली व त्यामुळे रक्तपात झाला त्या जमिनीवर आपल्याला थोडे अशांत वाटते। लाल रंगाच्या जमिनीत तांबे सापडण्याची शक्यता असते। जमिनीवर जी झाडे येतात त्यांच्या पानांच्या रंगांवरून जमिनीतील खनिजांची माहिती मिळते। पाने पिवळ्या रंगाची असतील तर सुवर्ण सापडण्याची शक्यता असते। मेदिनी शास्त्रानुसार यज्ञ करताना भूमीचा दर्जा तपासला जातो। ती भूमी यज्ञासाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरवले जाते। समुद्राच्या पाण्यातून उन्हामुळे ढग तयार होतात। समुद्राचे पाणी खारट असते, परंतु बाष्पीभवनामुळे तयार होणारे ढग गोड्या पाण्याचे असतात। ते पावसाचे पाणी जमिनीवर पडले की अधिक गोडे होते। पावसाचे पाणी वरच्यावर ग्लासात झेलून ते प्याले तर त्याच्यात चव आढळत नाही। पाणी जमिनीवर पडले की मातीची चव त्यात मिसळते। मातीमध्ये पुष्कळ उत्पादकता आहे। कोणतेही बी त्यामध्ये टाकले व त्याला वेळेवर खत पाणी मिळाले तर ते उगवते, त्यातून मोठा वृक्षही तयार होतो। काही वनस्पतींना पाणी जास्त लागते तर काहींचे कमी पाण्यावर भागते। उदाहरणार्थ चिंच, बोर यांना कमी पाणी असले तरी चालते। ऊन पडल्यामुळे जमीन तापते व हलकी होते, त्याकरता उन्हाळ्यात कडक ऊन पडावे लागते। अशी जमीन पाणी स्वीकारण्यास तयार होते। जमीन कठीण राहिली तर पाणी स्वीकारणार नाही, म्हणून उन्हाळ्या अगोदर शेतकरी जमीन नांगरून ठेवतो। जमीन तापली की आतील मुळ्या मोकळ्या होतात। जमीन पाणी स्वीकारू लागते। जमीन जेवढे अधिक पाणी शोषते तेवढे अधिक पीक येते। एका वृक्षातून नवीन वृक्षांची निर्मिती होते। उन्हात वाळून गेलेले धान्य आपण जगण्यासाठी उपयोगात आणतो। ते वाळलेले धान्य जमिनीत पेरले तर त्या एका दाण्यापासून सहस्त्र दाणे बाहेर येतात। यातील काही गहू, ज्वारीसारखे थंड तर काही तीळ, मोहरीसारखे उष्ण असतात। याचा अर्थ त्या वाळलेल्या धान्यात जीव आहे हे उघड आहे। मातीतून विविध रसांची फळे उत्पन्न होत असतात। खारट, तुरट, आंबट, गोड, तिखट
आणि कडू या 6 रसांची उत्पत्ती होते. ज्याच्यात जीव आहे त्यापासून फळे, फुले, रस निर्माण होतो. वृक्षाला जीव आहे म्हणून ती फळे देतात. फळांमध्ये रस असतो. त्यात काहींना रंग, काहींना रस, काहींना सुगंध असतो. काहींचा रस गोड तर काहींचा आंबट असतो. असे विविध प्रकार भगवंतांनी मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले. फळे, भाज्या व अन्न यांच्यात जो रस निर्माण होतो त्यामुळे अन्नाची चव वाढते. अन्नाला गोडी येते. त्यामुळे माणसाची भूक वाढते व अन्न खाण्याची इच्छा निर्माण होते. काही लोक शाकाहारी असतात तर काही मांसाहारी असतात. शाकाहारी असतील तर वनस्पती खातात. मांसाहार करणारे प्राणी मारून खातात. एकंदरीत जीवो जीवस्य जीवनम हाच नियम इथे लागू होतो. एक जीवच दुसऱ्या जीवाला जगवतो. म्हणूनच भगवंतांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक असे म्हटले आहे. सामान्य माणसाला केवळ विचार करणेही शक्य नाही, पण भगवंतांनी जे करून ठेवले आहे त्याचे पृथक्करण फक्त आम्ही करू शकतो व ते तुम्हा लोकांना सोपे करून सांगू शकतो. माणसाला क्षणोक्षणी निसर्गाची मदत घ्यावीच लागते, नाहीतर तो जगूच शकत नाही. ज्या वनस्पतींना जमिनीतून रस शोषून घेता येतो त्या सर्व उपयोगी आहेत. अनेक प्रकारे वनस्पती ही मानवाला उपयोगी ठरते. भगवंतांनी सृष्टी रचनेत आपल्या बुद्धी कौशल्याचा इतका बारकाईने उपयोग केलेला आहे की प्रत्येक माणसाला कुठली वस्तू किती प्रमाणात दिली असता त्याला योग्य ठरेल याची योजना निसर्गातच करून ठेवलेली आहे. त्या त्या गोष्टींची निर्मिती त्या त्या प्रमाणात त्या त्या आकारात केलेली आहे. लिंबू, चिंच या गोष्टी कमी प्रमाणातच खायला हव्यात, त्यामुळे त्या आकाराने लहान आहेत. आंबा, पपई, खरबूज हे जास्त प्रमाणात खाल्ले तरी चालतात, त्यामुळे त्यांचे आकार मोठे आहेत. मनुष्याला किती प्रमाणात कोणती वस्तू योग्य होईल याचे पूर्ण नियोजन भगवंताकडे आहे. सृष्टीमध्ये औषधी वनस्पती आहेत. उदाहरणार्थ कांद्यामध्ये रक्त वाढवण्याचा गुण आहे. विंचू चावला तर चिंचोका उगाळून लावतात. चिंच पित्तशामक आहे. अशा काही वनस्पती आहेत की त्या ताज्या जखमेवर चोळल्या तर वाहणारे रक्त ताबडतोब थांबते. आपल्या दारापुढे या वनस्पती उगवलेल्या असतात, पण त्याचे आपल्याला ज्ञान नसते. रताळे, मुळे, सुरण हे सर्व जमिनीच्या आत असतात. त्यांच्या मुळांमार्फत त्यांना जो रस मिळतो त्याने त्यांचे पोषण होते. त्यात मातीचा अर्क असतो. या मुळ्या जर कच्च्या खाल्ल्या तर मातीचा वास येतो, बेचव वाटतात, पण त्या औषधी आहेत. मुळा कच्चा खाल्ला तर तो उग्र वाटतो. हिरव्या भाजीपाल्यांची मुळे जमिनीत जेमतेम 4-5 इंच जास्त असतील. काही झाडांची, वृक्षांची मुळे जमिनीत 50 ते 75 फूट खोल जातात. काही ठिकाणी खडक फोडून मुळे खाली गेलेली दिसतात. ती जमिनीतील रस शोषून घेऊन झाडे जगवतात व त्यावर झाडांचे पोषण होते. याचा अर्थ त्या मुळांमध्ये किती ताकद असेल याची कल्पना करता येईल. अशा मुळांचा व वनस्पतींचा कोणत्याही अवघड दुखण्यावर, चिवट रोगांवर हमखास चांगला परिणाम होतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. या अध्यायाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.